जय महाराष्ट्र. मी नितीन माधव. शेतीमित्र कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. मंडळी, शेती हा व्यवसाय पूर्वापार चालत आलेला आहे. पूर्वी आणि आताही शेतीला प्रतिष्ठा होती आणि ती आजही आहे. कारण आता शिक्षित तरुण या व्यवसायात येत आहेत. उच्च शिक्षित तरुणांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता त्या शिक्षणाचा उपयोग शेतीसाठी करत यशाचं शिखर गाठल्याच्या अनेक घटना आपण ऐकल्या असतील. अशीच एक यशस्वी गाथा आपण बघणार आहोत आज. बुलढाणा जिल्ह्यातल्या शिरजगाव निळमधल्या अनिल वाकोडे यांची ही प्रेरणादायक गोष्ट ऐकूया. बुलढाणा जिल्ह्यातील शिवराज निळे येथील अनिल वाकोडे हा तरुण शेतकरी MA BEd झालेला आहे. त्याने अनेक ठिकाणी नोकरीसाठी प्रयत्नसुद्धा केलेत, पण त्याला सतत अपयश येत राहिलं. नंतर त्यानं खूप विचारांती नोकरीचा नाद सोडून 3 एकर शेती विकत घेतली. त्यामध्ये त्यानं 1 एकरात कांदा लागवड केली आहे. मी एक शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी होतो आणि अतिशय हालाकीची परिस्थिती असताना सुद्धा मी MA BEd पर्यंत शिक्षण म्हणजे औरंगाबादला वसतिगृहात राहून MA पर्यंत शिक्षण, अकोल्याला BEd केलं. गव्हर्मेंट वसतिगृहामध्ये हॉस्टेलमध्ये कॉलेजमध्ये नंबर लागूनसुद्धा आणि नंतर मी ज्यावेळेस नोकरी शोधायला गेलो त्यावेळेस 15 ते 20 लाख रुपये डोनेशन मागत होते. आणि विशेष म्हणजे ही परिस्थिती अशी होती की पैसे तर आपण देणार होतो, परंतु ती पैसे द्यावा कोणाकडे ही एक परिस्थिती होती. आणि कारण की या ठिकाणी अतिशय लुबाळू जे संस्था चालक आहेत त्याच्यामुळे बऱ्याच जणांची आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे. म्हणून मी त्या असा निर्णय घेतलेला आहे की बा हे पैसे जर आपण दिले तर याच पैशामध्ये आपण शेती खरेदी करून उत्तम प्रकारे एक हायटेक शेती करण्याचा मी एक मानस ठरवला. आणि मी एक 3 एकर शेती विकत घेऊन आज जवळपास वर्षाला 2 ते 2.5 लाख रुपये निव्वळ नफा आम्ही या शेतीच्या माध्यमातून कमावत आहोत. ज्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं असं एक टेन्शन आता मला वाटत नाही. आणि आपली एक 3 एकरावरती स्वतःची एक फॅमिली भागू शकते असं उत्पन्न यातून मिळत आहे. सध्या आम्ही सुरुवात केली आहे. सुरुवातीला आम्ही मागच्या वर्षी 1 एकर कांदा लावला आणि त्या 1 एकर कांद्यामध्ये आम्हाला जवळपास 1,25,000 रुपये प्रॉफिट मिळाला. म्हणजे जवळपास आम्ही 2.5 ते 3 लाख रुपये वार्षिक इन्कम यातून घेत आहोत. आणि आता आम्हाला कोणत्याही अशी नोकरीची आवश्यकता असं वाटत नाही, कारण की एक सुरक्षित जीवन यातून आम्ही जगत आहोत. अनिल वाकोडे यांनी शेतीमध्ये राबून आपली उपजीविका चालवण्याचा निश्चय केला आणि तो फायदेशीर देखील ठरला. आता अनिलला आर्थिक लाभाबरोबरच मानसिक समाधान सुद्धा मिळत आहे. शेतीसाठी 5,000 खर्च आल्यावर 2.5 लाखाचं उत्पन्न त्याला आता मिळत आहे. कांद्याला खर्च सध्या आता आम्ही नांगरणी केली आहे. शेत तयार करून 500 रुपये एकर ते नांगरणीचे घेतात. ती 500 रुपये एकर आम्ही घेऊन नांगरणी केलेली आहे. नांगरणी केल्यानंतर बायांच्या माध्यमातून 5 बायांनी हे 1 एकर कांदा आम्ही लागवड केलेली आहे. सध्या त्याचा खर्च आम्हाला जवळपास 5,000 रुपये आलेला आहे आतापर्यंत. खर्च समजा आम्हाला साधारणतः 30-40% आम्हाला खर्च येतो आणि 55 ते 60% बेनिफिट असतो. नाही, शिक्षक झालं असतं, परंतु आता जे शिक्षणाचं बाजारीकरण झालेलं आहे त्या शिक्षणाच्या बाजारीकरणामुळे म्हणजे जे क्वालिटीचे शिक्षक आहेत, जे क्वालिटी आमच्यामध्ये आम्ही निर्माण केली आहे. मी गव्हर्मेंट शाळेमध्ये नंबर लावूनसुद्धा BAला 70% असूनसुद्धा मला फ्रीमध्ये नोकरी मिळाली नाही. आणि त्याचं जे एक हे आहे, फ्रीमध्ये जर नोकरी मिळाली असती तर मला चांगलं सुरक्षित जीवन जगलं असतं. परंतु 15 लाख रुपये भरून जी आपल्याला नोकरी करायची आहे त्याचं एक मानसिक समाधान जे असतं ते मिळालं नसतं, जे आता मला मिळत आहे. 15 लाख रुपये भरूनसुद्धा नोकरीच करावी लागली असती. आज 15 लाख रुपये भरून मी स्वतःची शेती उत्तम प्रकारे करत आहे. शिक्षणाचं सर्वत्र बाजारीकरण होत असताना शेती विकत घेऊन शेतीसाठीच अथक परिश्रम घेऊन जीवन सार्थकी लागू शकतं असा आदर्श अनिल वाकोडे यांनी इतर शेतकऱ्यांपुढे ठेवलाय. राहुल खंडारे, जय महाराष्ट्र, बुलढाणा. पाणी टंचाईमुळे मराठवाड्यातला शेतकरी कमी पाण्यावर येणारं पीक घेऊ लागला. हिंगोलीच्या भैयासाहेब काटकर यांनी अशीच एक शेती केली आहे, शेवगा शेंगांची. 20 गुंठ्यात लागवड करून त्यांनी चक्क लाख रुपये उत्पन्न मिळवलेलं आहे. हे आहेत हिंगोलीच्या कनका गावचे शेतकरी भैयासाहेब काटकर. त्यांच्याकडे 7 एकर जमीन आहे.
निसर्गाच्या लहरीपणाचा फटका नेहमी बसत असल्यानं कमी पाण्यावर येणारा भाजीपाला लावण्याचा निर्णय त्यांनी घेतला. 4 महिन्यांपूर्वी 20 गुंठे शेतात त्यांनी शेवग्याच्या शेंगांची लागवड केली आहे. त्यामध्येही त्यांनी आंतरपीक म्हणून कोबीची लागवड केली आहे. काकडी 4x2 वर लागवड केलेली आहे झिगझॅग पद्धतीने आणि ही आता 2 महिन्यानंतर चालू झालेली आहे. हिचा पहिला तोडा झालेला आहे. 20 रुपये किलोने याची विक्री चालू आहे आणि एक दिवस आड करून 2 क्विंटल काकडी आपल्याला निघणार आहे आणि ही आपल्या लोकल मार्केट हिंगोलीमध्येच विक्री चालू आहे याची. तर स्वतः विकता कसं? नाही, हे बीटमध्ये विकत आहे. दररोज किती निघणार? दररोज एक दिवस आड करून 2 क्विंटल काकडी निघणार आहे. हे मल्चिंग हे पीक सर उन्हाळी आहे, ते हिवाळ्यात येत नाही, त्यामुळे मल्चिंगमुळं आलेल्या हीटसाठी मल्चिंग केलेलं आणि पाणी कमी लागावं यासाठी मल्चिंगचा वापर केलेला आहे. भैयासाहेब आपल्या शेतात पारंपरिक शेती सोडून नेहमी नवीन पीक घेऊन प्रयोग करतात. त्यातून त्यांना भरघोस नफाही मिळतोय. विहिरीतल्या पाण्यानं तळ गाठल्यानं त्यांनी यंदा कमी पाण्यावर येणाऱ्या शेवग्याच्या शेंगांची लागवड सुरू केली आहे. तर पाणी बचतीसाठी त्यांनी ठिबक सिंचनाचा वापर केलाय. तर औषध फवारणी आणि मशागतीच्या जोरावर त्यांची शेवग्याच्या शेंगांची बाग बहरली आहे. आणि त्यामध्ये 1 एकर हळद, 1 एकर कापूस, अर्धा एकर गोबी, टरबूज, असे हरभरा असे मी पिकं घेत असतो. दरवर्षी नवीन नवीन पिकं घेणं माझा छंद आहे. मी शेती करतो यात मला फार आनंद वाटतो, कारण हे माझं कार्यक्षेत्र असल्यामुळं यात नवीन नवीन पिकं घेऊन काहीतरी प्रगती साधण्याचा माझा हेतू आहे. यावर्षी अर्धा एकर क्षेत्रावर मी शेवग्याची लागवड केली. याला जवळपास आता 7 महिने झालेत आणि 7 महिने आता 20 दिवस झाले त्याचा माल चालू होऊन. 20 दिवसामध्ये 8 क्विंटल माल गेला आणि सरासरी म्हणजे 50 रुपयापासून 80 रुपयापर्यंत त्याला मार्केट भेटलं आणि इथून पुढे 50 रुपयाच्या वरच मार्केट भेटेल आणि सरासरी 50 ते 60 क्विंटल माल ह्या मला झाडापासून निघण्याची अपेक्षा आहे. आणि सरासरी ॲव्हरेज रेट जरी 40 रुपये धरलं तरी 2 लाखाचा माल होईल आणि 50,000 खर्च वजा जाता 1.5 लाख रुपये मला निव्वळ नफा अर्धा एकर जमिनीतून मिळेल अशी मला अपेक्षा आहे. बरं, याला पाण्याचं नियोजन कसं आहे? त्याला पाण्याचं नियोजन ठिबकमध्ये आहे. पहिले ज्यावेळेस झाड लावलं त्यावेळेस प्लेन ट्यूबवरून मी एक सिंगल ट्रिपरनं पाणी दिलं आणि नंतर ज्यावेळेस माल सेटिंग झाला त्यावेळेस मग इनलाईन लॅटरल टाकून 40 सेंटीमीटरची तिने पाणी सुरू आहे. रोजचं याला 1 तास पाणी देतो. या बागेतून दररोज 5 ते 10 क्विंटल शेवग्याच्या शेंगांची काढणी होते. त्या मालाची ते स्वतः विक्री करतात. त्यातून त्यांना महिन्याकाठी 1.5 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळत आहे. बरं, लागवड किती अंतरावर केलेली आणि कशी केली? ही लागवड 6.5 बाय 4.5 फूट अंतरावर केलेली आहे आणि उत्तर दक्षिणेची लागवड आहे. सरी पद्धतीने कसं आहे? नाही, सरी नाही, प्लेन जमिनीवर लावून त्यावर वरून ठिबक हातरले. अच्छा, याला औषध फवारणी कितीदा करताय, कसं करता? त्याला 15 दिवसातून एकदा M45, त्यानंतर दुसऱ्या 15 दिवसांना 22 टीन असे आलटून पालटून साध्या बुरशीनाशकांची फवारणी देत असतो आणि तसेच म्हणजे जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत ते सूक्ष्म अन्नद्रव्य फवारणीद्वारे देत असतो. मार्केटिंग आमची ह्याची जागेवरून पण व्यापाऱ्यांनी मागितलं होतं, पण आम्ही डायरेक्ट बिटत नेऊन देत आहे हिंगोलीमध्ये. तर तिथं चांगला भाव भेटत, 50 रुपयापासून 80 रुपयापर्यंत आतापर्यंत भाव भेटलेला आहे आम्हाला. शेवग्यांच्या शेंगांची बाग फुलवण्यासाठी भैयासाहेब काटकर यांना कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचं मार्गदर्शन लाभलंय. काटकर हे कणका येथील शेतकरी अत्यंत मेहनती आणि होतकरू शेतकरी आहेत. त्यामुळं त्यांना चांगल्या प्रतीचं बियाणं, खतं तसेच चांगल्या पद्धतीचं मार्केटिंग करण्यासाठी कृषी विभागामार्फत योग्य ते मार्गदर्शन आणि सल्ला देण्यात आला. तर त्यासाठी आमचे वरिष्ठ कृषी अधिकारी माननीय श्री मंडळ कृषी अधिकारी फडसाहेब, तसेच माननीय तालुका कृषी अधिकारी श्री शर्मा साहेब यांचंसुद्धा चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन या शेतकऱ्यांना मिळालेलं आहे, वेळोवेळी मिळालेलं आहे. त्यामुळे निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसत असतानाही परिस्थितीचा अंदाज घेऊन काटकर यांनी शेवग्याच्या शेंगांची लागवड केली आणि आपली आर्थिक समृद्धी करून घेतली आहे. बालाजी पाठक, जय महाराष्ट्र, बुलढाणा.